Google ॲडसेन्सचं बँक खातं बदलायसाठी सगळ्यात आधी आपण क्रोमवर जायचं आहे. नंतर इथं सर्च करून घ्यायचं आहे Google ॲडसेन्स आणि आता इथं 3 डॉट दिसतील त्यावरती जाऊन डेस्कटॉप साईट चालू करून घ्यायची आहे आणि नंतर या पहिल्याच लिंकवरती क्लिक करून पहिल्याच साईटवरती जायचं आहे. आता इथे साइन इन सुरू करो नाहीतर सुरू करा असं काही दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. जी ईमेल आय डी आहे ज्यावरती आपलं Google ॲडसेन्सचं अकाउंट आहे तिला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर 3 लाईनवरती जाऊन आपण पेमेंट या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथे पेमेंट इन्फॉर्मेशन असा ऑप्शन आहे यावरती जायचं आहे. मॅनेज पेमेंट मेथड असं खालच्या अंगाला दिसतंय बघा यावरती जायचं आपल्याला आता आणि नंतर त्यात आपलं आधीचं जे बँक खातं आहे ते रिमूव्ह करून घ्यायचं आहे. ते रिमूव्ह झाल्यानंतर आपण परत या 3 रेषांवरती जाऊन पेमेंटच्या ऑप्शनमध्ये जाऊन पेमेंट इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे. तर आता इथे बघा ॲड पेमेंट मेथड असं दिसतंय त्यावरती परत जायचं आहे. आता ऑप्शनलचा विषय द्या सोडून आणि तुमचं बँकेच्या खात्यात जे नाव आहे ते नाव टाकून बँकेचे नाव आणि त्याचा IFSC कोड स्विफ्ट कोड घ्या भरून. हे सगळं नीट टाकून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित चेक करून घ्या आणि इथे खाली सेट एज प्रायमरी पेमेंट मेथड ह्याला टिक करून घ्या. सगळं व्यवस्थित चेक करून याचा एक हवा तर स्क्रीनशॉट मारून ठेवा नाहीतर ह्याला सेव्ह करून घ्या आणि नंतर परत एकदा मॅनेज पेमेंटमध्ये जाऊन इथे अकाउंटच्या खाली प्रायमरी असं आलं आहे का बघून घ्या. झालं, संपला विषय.